प्रधानमंत्री आवास योजनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील करंजखेड इथल्या खरात परिवाराचं घराचं स्वप्न साकार झालंय। घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याबद्दल खरात कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत। आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचं हे स्वप्न स्वप्नच राहतं। मात्र प्रधानमंत्री आवास योजनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या करंजखेड इथल्या खरात कुटुंबाचं आपलं स्वतःचं हक्काचं पक्कं घर असण्याचं स्वप्न हे आता पूर्ण झालं आहे। खरात कुटुंबाचं आयुष्य हे पिढ्यानपिढ्या कुडामातीच्या घरात गेलं। मागील 6 महिन्यांपूर्वी त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती मिळाली। या योजनेसाठी गजानन खरात यांनी अर्ज केला आणि आता त्यांचं काही महिन्यातच घराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे। माझे मोलमजुरी करतो मी, 200-400 रुपये रोज कमावतो। आमच्या घराची परिस्थिती बेकार होती, वडिलांची बी, तर आम्ही कुडाच्या घरात राहत होतो समजा। तर मग त्याच्यानंतर आपलं प्रधानमंत्री योजनेच्या हिशोबानं आम्हाला घरकुल भेटलं, आम्ही त्याचे आभारी आहे। 50-60 वर्षापासून आम्ही या जागेवर राहतो। आमची परिस्थिती जरा बिकट होती, आम्ही कुडाच्या घरात राहत होतो। परंतु काही काळानं थोडा टाईम बदलला, पंतप्रधान आवास योजनेचं एक घरकुल मिळालं आम्हाला। त्यानंतर आम्ही ते कसं तरी ते घरकुल बांधलं आणि त्याच्यामध्ये आम्ही आनंदानं आता राहत आहे। आपल्या पतीसोबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या मंगलबाई खरात यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घराचं स्वप्न सत्यात उतरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत माझ्याप्रमाणे देशातील गरीब महिलांचंही घराचं स्वप्न साकार व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। मला पण वाटायचं की आमचं घर पण तसं असावे, पण प्रधानमंत्री मोदी यांनी आमचे घरकुल आले आणि आम्ही घर बांधलं। रोज मजुरी करतो पण आम्ही घर छोटंसं का म्हणणं छान बांधलं आणि असे घर प्रत्येकांचे असावे। हे पण मला असं वाटतं माझं स्वप्न जसं साकार झालं जसं लोकांचं पण व्हावे। तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, या गीतातल्या ओळीप्रमाणे देशातील गोरगरिबांच्या घराचं स्वप्न पंतप्रधान आवास योजनेमुळे पूर्ण होत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर।